ಕೈದಾಗ ಕೈ ಬಟ್ಟುಗಳು ಹಾಕಿ ಕತ್ರಿ ಹಾಕ್ರಿ. ಕತ್ರಿ ಹಾಕೊಂಡು ಶರೀರ ಶಿಥಿಲವಾಗಿ ಬಿಡ್ರಿ. ಸ್ಟೇಟ್ ಕೂತ್ಕೊಳ್ರಿ. एकदम खडी बसा. ताण तणाव राहू देऊ नका. शरीर शिथिल सोडून द्यायचं आहे. शरीरातील अनेक दूषित वातावरण दूर करण्याकरता एक उत्तम उपाय आहे. तो औषध आपल्या शरीरामध्ये भरपूर पडून आहेत. ते ऊर्जा जागृत करण्याकरता काही विधिविधान आपल्याला मी सांगणार आहे. त्याप्रमाणे श्वास येतो आणि जातो. नासिकाग्रामध्ये म्हणजे नाकाच्या समोर आपल्या मनाला प्रतिष्ठापित करायचं आहे. श्वासाला बघत बसायचं. श्वास येतो आणि श्वास जातो. प्रयत्नपूर्वक घ्यायचा नाही. सावधानपूर्वक संत गतीनं श्वास येणं आणि जाणं चालू आहे. फक्त श्वासाला पाहत राहायचं. संपूर्ण ध्यान श्वासाच्या प्रती ठेवायचं. पुरा ध्यान आपल्या नाकाच्या समोरच ठेवायचं. फक्त श्वासाला पाहत राहायचं. दृष्टा बनून जा. डावा नाकातून जातो किंवा उजव्या नाकातून जातो, जाऊ दे. कधी कधी डावाकडून जात असते, कधी कधी उजवीकडून जात असते. फक्त पाहत राहायचं. हळूहळू जात असलेले येत असलेले श्वासाकडे लक्ष ठेवायचं आहे. श्वास इथे स्थिर होऊन जातं. मन शांत होत आहे. श्वास येत आहे, श्वास जात आहे. येणारा श्वास येऊ दे, जाणारा श्वास जाऊ दे. ज्या गतीनं श्वास जात आहे त्या गतीनं श्वास जाऊ दे. त्याला प्रयत्नपूर्वक घ्यायचा नाही, प्रयत्नपूर्वक सोडायचं नाही. संत गतीनं श्वास जातो आणि संत गतीनं श्वास येतो. काही विचार येत असलं तर येऊ दे, जात असलं तर जाऊ दे.
आभाळासारखा येतो, आभाळासारखा जातो. ताणतणाव घ्यायचा नाही. श्वासाच्या प्रती आपला लक्ष ठेवायचं आहे. फक्त श्वासाला पाहत राहायचं आहे. संपूर्ण ध्यान श्वासाच्या प्रती. श्वास सावकाश जात आहे, सावकाश येत आहे. श्वासाचा गती कमी जास्त होऊ शकते, फक्त पाहत राहायचं. श्वासाला आपण बदलायचं गरज नाही, ते ऑटोमॅटिक येणं जाणं करत आहे. फक्त श्वास साक्षी होऊन आपण पाहत राहायचं आहे. प्रत्येक श्वासाच्या निरीक्षण करत राहायचं आहे. श्वासाच्या प्रती पूर्णतः सजग राहायला पाहिजे. हे संपूर्ण ध्यान आना आणि पाना आणि सती या पद्धतीनं बुद्ध भगवान याचा उपासना केला होता. फक्त साक्षी होऊन पाहत राहायचं आहे. ज्या गतीनं श्वास चालू आहे त्या गतीनंच श्वास चालू दे. ज्या गतीमध्ये श्वास जात आहे त्या गतीनं जाऊ दे. ज्या गतीनं येत आहे त्या गतीनं येऊ दे. त्याला जोर लावायचं गरज नाही. शिथिल झालेलं आहे. साक्षी होऊन फक्त पाहत राहायचं आहे. आतला वैभव आपल्याला जागृत करायचा आहे. आतला निधी बाहेर पडत आहे. आत्मशक्ती जागृत करण्याकरता श्वासाच्या सहारानं शक्ती आपण जागृत करू शकतो. प्रत्येक हिस्सामध्ये, प्रत्येक शरीरामध्ये श्वास प्रत्येक हिस्सामध्ये जाणं येणं करत आहे. आता आपण सुरुवात डोक्यापासून सुरू करायचं आहे. आपण लक्ष लावायचं आहे.
डोक्यावरती असलेले संपूर्ण हिस्साला आपण निरीक्षण करायचे टाळावरती. टाळावरती होत असलेले संवेदनाला ध्यान ठेवायचं आहे. ज्या डोक्यामध्ये बसलेले राग आणि द्वेष जे आहे संपूर्ण टोटल नाहीसं करायचं आहे. प्रत्येक हिस्सा वलंडून आपल्याला जायचा आहे. प्रत्येक हिस्साला आपण अनुभूती करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण टोटल आपला ध्यान आपल्या डोळ्यावरती आणायचं आहे. आपल्या डोळ्यावरती असलेले राग द्वेष नाहीसं करायचं आहे. ज्या ज्या ठिकाणी राग द्वेष जे आहे संपूर्ण डिलीट करायचं आहे. कुठल्याही हिस्सा चुकता कामा नये. टोटल डोक्यापासून क्लिअर करत करत डोळ्यापर्यंत आम्ही आलेले आहोत. आता डोळ्यापासून आता पुढे जायचंय आपल्याला. आता दोन्ही कानापर्यंत आपला मन घेऊन जायचं आहे. कानातलं संपूर्ण टोटल हिस्सापासून वलंडून जायचं आहे. राग आणि द्वेष कानातील संपूर्ण टोटल दोष निवारण करायचं आहे. कानातला दोष संपूर्ण दूर जात आहे. कानातून जे बी काय कानातला जे प्रॉब्लेम आहे संपूर्ण दूर गेलेले आहे. आता नाकापुढे घेऊन जायचंय आपल्या मन. संपूर्ण तोंडातील जे बी काही आहे दोष संपूर्ण दूर होऊ दे. संपूर्ण चेहऱ्यावरती असलेले राग द्वेष संपूर्ण दूर हो. संपूर्ण चेहऱ्यावरी असलेले संवेदना अनुभूती करून घ्यायचं आहे. कुठल्याही राग द्वेषामध्ये अडकून बसायचं नाही. आमचा संपूर्ण ध्यान दोन खांद्यावरती घेऊन जायचं आहे. दोन भुजावरती. प्रत्येक हिस्साचा संवेदना महसूस करून घ्यायचा आहे. काही दुखत असेल तर त्या ठिकाणी आपण लक्ष ठेवायचं नाही. सुखेद संवेदना असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी आपण लक्ष लावायचं नाही.
आपलं मन गळ्यावरती घेऊन जायचं आहे. आपला गळा संपूर्ण दोन हातातील रागद्वेष क्लिअर हो. राग द्वेष त्या ठिकाणी टोटल नष्ट करायचं आहे. कुठल्या प्रकारच्या विचारमध्ये फसवायचं नाही. प्रत्येक शरीरातला हिस्साला दुष्ट शक्ती दूर करायचा आहे. आपल्या छातीवरती आपलं मन घेऊन जायचं आहे. छातीवर होत असलेले संवेदनाला अनुभूती करून घ्यायचं आहे. संपूर्ण राग द्वेष क्लिअर करायचं आहे. त्याच्यामध्ये फसून राहायचं नाही. शरीर शिथिल होत आहे. फक्त अनुभव करून घ्यायचे आहे. अनुभूती आतापर्यंत छातीमधलं ध्यान काढून पोटावरती घेऊन जायचं आहे. पोटातील संपूर्ण हिस्सामधून जे काही नकारात्मक आहे संपूर्ण टोटल नष्ट करायचं आहे. शरीरातील प्रत्येक अंग वरून आम्ही पाहत खाली जात आहोत. क्लिअर करत 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 आम्ही निघालेले आहोत खाली. किडनी, हात, पोट संपूर्ण क्लिअर 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 होत आहे. कुठल्या प्रकारच्या विचारामध्ये गुंतायचं नाही. संपूर्ण ध्यान स्वस्वरूपामध्ये विलीन करायचं आहे. संपूर्ण राग द्वेष खतम करायचा आहे. शरीराला संपूर्ण शुद्ध करायचं आहे. बराच वर्षापासून दबून असलेले बिमारी
दबून असलेले दुष्ट शक्ती दूर करत आहोत. ध्यान ठेवा, कुठल्या प्रकारच्या शिल्लक बिमारी राहू नये. प्रत्येक नसा नसामध्ये आपला ऊर्जा जात आहे. शरीरातील कुठल्याही दुःखेद संवेदना असेल तर फक्त पाहत राहायचे, दृष्टांत कर. साक्षीच्या रूपानं पाहायचं आहे. मी वेगळा आहे, माझा शरीर वेगळा आहे. फक्त आमच्या शरीराला आम्ही पाहणारा आत्मा आहोत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतःकरण पवित्र बनवायचं आहे. जे काय होते होऊ द्या. मी दृष्टा होऊन राहायचं आहे. मी मनाला पाहणारा आहे, मना बुद्धीला पाहणारा आहे, चित्ताला पाहणारा आहे. शांत. ओम भुः ओम भुः ओम सुः ओम महः ओम जन ओम तप ओम सत्यम. पोटाच्या खाली आपल्याला जायचं आहे. दोनों मांडी, दोनों जंगा, गुडघा, फिंटरी, गोठी, तळपाय. डोक्यापासून तळपायापर्यंत आम्ही खाली केलेले आहोत. आता तळपायापासून डोक्यापर्यंत आम्हाला जायचं आहे. तळपाय, उजवी पायाच्या तळपाय, उजवी पायाच्या तळपाय, उजवी पायाचे बोट, उजवी पायाच्या गोठी, उजवी पायाच्या फेंडरी, गुडघा, मांडी, संपूर्ण उजवी पाय, डावी पाय, डावी पायाचे तळपाय, डावी पायाचे बोट, डावी पायाचे टाच, फिंडरी, गुडघा, मांडी, संपूर्ण डावी पाय, पोट, छाती, उजवी हात, हाताच्या बोट, डावे हात, हाताच्या बोट, गळा, तोंड, डोळे, कान, डोकं,
संपूर्ण शरीर शिथिल झालेले आहे. संपूर्ण शिथिल झालेले आहे. प्रत्येक नस नाडीवरून आपण वलंडून जायचं आहे. नस नाडी एकदम खुल्ला 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 झालेले आहे. हरी ओम. हरे ओम. हरे ओम. हरे ओम. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतंगमय. हरि ओम. हरे ओम. हरे ओम. हरे ओम. भुः ओम भुः ओम सुः ओम महः ओम जन ओम तप ओम सत्यं तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हरि ओम. हरे ओम. ओम झूम सः भूर्भुवस्वः. ओम भुः ओम सुः ओम महः ओम जन ओम तप ओम सत्यं तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हरे ओम. हरे ओम. फक्त श्वासाकडे लक्ष ठेवा. फक्त श्वासाला पाहत. फक्त श्वासाकडे पाहत.
हात घासा, डोळ्यावरती घेऊन घ्या, डोळा उघडू नका. पाय लहान करून झोपलं तर बरं होईल. डोळा बंद करूनच पाय लहान करून झोपलं. माझ्याकडे करा पाय, एकदम ढिल्ला ढिल्ला सोडा. हात काढा, डोळ्यावरती हात घालून बाजूला ठेवून हात ढिल्ला ढिल्ला शरीर सोडा. एकदम ढिल्ला 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 सोडा. पाय ढिल्ला, हात ढिल्ला, शरीर. प्रत्येक अंग शिथिल झालेले आहे. कुठल्या प्रकारच्या ताण तणाव शिल्लक राहिलेले नाहीये. हरी संपूर्ण शरीर शिथिल झालेले आहे. शिथिल झालेले आहे. हरि ओम हरि सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होई रे. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होई रे. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होई रे. जिस पिता ने पाला पोषा उस पिता का मंगल होई रे. जिस माता ने जन्म दिया है उस माता का मंगल होई रे. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होई रे. तेरा मंगल
मेरा मंगल सबका मंगल होई रे। सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होई रे। तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे। जिस गुरु ने ज्ञान दिया उस गुरु का मंगल होई रे। सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होई रे। तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे। हरि ओम। हरि ओम। अंतर्मुखी सदा सुखी बहिर्मुखी सदा दुखी। अंतर्मुखी होण्याचा योग आज सद्गुरु माऊलीच्या सानिध्यामध्ये आपल्याला प्राप्त झालेले आहे। गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद निरंतर आमच्यावर लाभो। कृपाच्या वर्षावा निरंतर आपल्यावरी असावं। बहिरंगातील आवाजाकडे आपल्या लक्ष लावायचं आहे। बहिरंगाचा आवाज लक्ष ठेवा। एक बाजूला वळा सावकाश। एक बाजूला वळून झोपा सावकाश। सावकाश उजवीकडे वळा। सावकाश टचिंग होऊ देऊ नका।